नमस्कार मित्रांनो. तर आज आपण लसावी मसावी बद्दल सूत्रावर आधारित आणि प्रमाण म्हणजेच रेशोवर आधारित काही प्रश्न पेपरामध्ये विचारले जाते. तर तेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओला पाहणार आहे. तर प्रश्न आहे, सरळ प्रश्न चालू करूया आपण. प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर हे 3 ला 4 असेल व त्यांचा मसावी 4 असेल तर त्यांचा लसावी किती असेल. ठीक आहे. प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणोत्तर 3 ला 4 असेल व त्यांचा मसावी हा 4 असेल तर त्यांचा लसावी किती असेल. ठीक आहे. तर जेव्हा दोन संख्याचा लसावी मसावी काढत असताना जर प्रश्नामध्ये गुणोत्तर दिलं आहे आणि त्यांचा मसावी 4 असेल आणि लसावी जर विचारला आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तेच शिकलो की लसावी ल म्हणजे लहान पण उत्तर येते मोठं, आणि लसावी जर विचारला आहे तर यालाच आपण दुसरा एक गावठी शब्द दिला होता म्हणजेच गाव जेवण. ठीक आहे. तर मसावी दिलाय 4 आणि दोन संख्येचे गुणोत्तर किती दिले, 3 ला 4. ठीक आहे. 3 ला 4 जर गुणोत्तर दिलाय आणि मसावी किती दिला आहे, 4. लसावी जर काढायचा असेल तर पेपरामध्ये काय करायचं, तर लसावी जर विचारला, लसावी म्हणजे होते गाव जेवण, ल चा ल पण उत्तर येते मोठं, तर यामध्ये प्रमाण दिलं असेल आणि प्रमाण आणि मसावी दिला असेल आणि लसावी जर काढायला लावला असेल तर सरळ या प्रत्येक सगळ्या संख्यांचा किंवा अंकांचा काय करायचे, गुणाकार करून द्यायचा. म्हणजे 4 त्रिक 12 आणि 12 चोके 48. म्हणजे सरळ लसावी हा किती झाला, 48. लसावी किती झाला आपला, 48. हे लसावी जर विचारलं, प्रमाण दिला आहे आणि मसावी जर दिला आहे आणि लसावी जर विचारला तर त्या प्रमाणाला मसावीनं गुणून टाकायचं, म्हणजेच आपला काय मिळून जाईल, आपल्याला लसावी मिळून जाईल. ठीक आहे, समजलं. तर दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 1 ला 2 ला 3 असेल व त्यांचा मसावी 23 असेल तर त्या संख्या शोधा. ठीक आहे. प्रश्न काय आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 1 ला 2 ला 3 असेल व त्यांचा मसावी हा 23 असेल तर त्या संख्या शोधा. इथे काय विचारलं आपल्याला, संख्या शोधायच्या आपल्याला. म्हणजे 3 अशा संख्या आहे की ज्या त्यांचा जर मसावी काढला तर किती आला पाहिजे, 23 असेल. ठीक आहे, सोपंच आहे.
आपल्याला काय प्रमाण दिलंच आहे, किती दिलं आहे, 1 ला, 2 ला आणि 3. संख्या शोधायला लावलाय आणि मसावी दिलाय. मसावी किती दिलाय, 23. तर काय करायचं, संख्या शोधते वेळी या मसावीनं सरळ प्रमाणाला गुणून टाकायचं. 23 न जर मी 1 ला गुणलं तर 23 एक 23 आणि 23 दुने 46 आणि 23 त्रिके 69. तर त्या 3 संख्या कोणत्या असेल तर 23, 46 आणि 69. समजलं? कारण की गुणोत्तर दिलाय, मसावी सुद्धा दिलाय आणि त्या संख्या शोधायचा आहे. 23, 23 एक 23, 23 दुने 46 आणि 23 त्रिक 69. जर या तिन्ही संख्यामध्ये 23 चा जर भाग तोडला तर आपल्याला मसावी किती भेटते, 23 भेटते. तर ह्या 3 संख्या आपल्या काय झाल्या, त्या गुणोत्तर आणि मसावी दिलेल्या असलेल्या 23, 46, 69 हे आपल्या संख्या झाल्या. ठीक आहे. आता पाहू आपण नंतरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे दोन संख्यांचा प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी, दोन संख्यांचा लसावी 96 आहे. ते 3 ला 4 च्या गुणोत्तरात आहेत. तर संख्यांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी 96 आहे आणि 3 ला 4 या गुणोत्तरामध्ये म्हणजेच प्रमाणामध्ये आहेत. तर संख्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. लसावी किती आहे, 96. प्रमाण किती आहे, गुणोत्तर 3 ला 4. हे जे गुणोत्तर आहे 3 ला 4 यांचा लसावी किती आहे, 96. आणि लसावी मध्ये काय सांगितलं होतं मी, गाव जेवण. तर मी काय करतो, यांचा जर गुणाकार केला म्हणजेच लसाई म्हणजे गुणाकारच होते ना. मसाई ज्या दोन प्रमाण आहेत त्या लसाई मसामध्ये त्याचा गुणाकारच असतो. तर 4 त्रिके 12 प्रमाण मी x पकडतो. 4 त्रिक 12 बरोबर लसावी किती आहे, 96. ठीक आहे. x ची सहसा किंमत राहत नाही पण आपण x मानलाय. ठीक आहे. x ची किंमत तशी राहत नाही पण x आपण पकडलाय. तर 12 हे x च्या आणि कोणत्याही चलनाच्या जवळील या निगडीत असलेली संख्या ही त्याच्या काय असते, गुणीला असते. जर मी 12 ला हे x मानली तर x जर मी हे जाग्यावर ठेवला, हे 96 जसेच्या तसे केले, 12 जर गुणीला आहे ह्या पलीकडे इज इक्वल टू म्हणजेच बरोबर चिन्हाच्या जर उजव्या बाजूला जर गेले तर हे गुणिलाचं 12 ही जे गुणिला आहे ती इकडे गेल्यानंतर कशामध्ये चालली जाईल, भागीला मध्ये चालले जाईल. ठीक आहे. डिवाइड मध्ये होऊन जाईल. तर x बरोबर किती होईल, 12 आठी किती होते, 96. 96 ला जर 12 ने भागितलं तर 12 आठी 96. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली मला, 8 मिळाली. तर
विचारलं काय आपल्याला, संख्यांमध्ये काय फरक आहे, संख्यांमध्ये काय फरक आहे. जर ह्या प्रमाणाला आपण x पकडला होता, तो 3 आणि 4 हे प्रमाण होतं. x ची व्हॅल्यू मिळाली मला किती, 8. मग 8 ला जर याने गुणला 3 ला आणि 8 न 4 ला सुद्धा गुणला, तर 8 त्रिके 24 आणि 8 चोके 32. ठीक आहे. तर दोन संख्या मिळाल्या आपल्याला, 24 आणि 32. ह्या 24 आणि 32 जी संख्या आहे यांचा जर आपण लसावी काढला तर किती मिळते आपल्याला, 96. आणि यांचा विचारला आपल्याला फरक, तर ह्या 32 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे, तर यांचा फरक म्हणजेच याच्यातले वजाबाकी. 32 मधून 24 गेले तर किती राहिले, 8चा काय आहे यांच्यामधला फरक. पण पेपरामध्ये जर आपल्याला फरक विचारला आणि आपण दोन्ही संख्या जर काढत आहे आणि मग अंतर काढत आहे किंवा फरक काढत आहे, तर वेळ जास्तीचा आपला त्याच्यामध्ये जात आहे पेपरामध्ये. ठीक आहे. तर पेपरात काय, x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 8. पेपरामध्ये काय करायचं, जर x ची 8 मिळाली आहे तर फरक असो या बेरीज असो, डायरेक्ट या प्रमाणामध्ये शोधायचं. 3 आणि 4 या प्रमाणामध्ये कितीचा फरक आहे, तर 1 चा फरक आहे. 1 चा फरक आहे तर x बरोबर 8, मग 8 एक 8. म्हणजे 24 आणि 32 काढायची गरज आहे का, नाही काढायची गरज आहे. म्हणून 3 आणि 4 या प्रमाणामध्ये 1 चा फरक आहे, म्हणून 8 एक 8. हे काय झालं, आपलं आन्सर झालं. ठीक आहे. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न आहे, समोरचा प्रश्न आहे, 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 ला 4 या प्रमाणात आहे. तर त्या संख्या कोणत्या आहे. ठीक आहे. प्रश्न काय आहे, 2 संख्यांचा मसावी 6 असून, मसावी किती आहे, 6, त्यांचा लसावी हा 72 आहे. त्या संख्या 3 ला 4 या प्रमाणामध्ये आहेत. तर त्या संख्या कोणत्या आहेत. ठीक आहे. प्रश्न समजला. 2 संख्यांचा मसावी 6 आहे. ठीक आहे. मसावी 6 आहे का, 2 संख्यांचा मसावी 6 आहे आणि लसावी 72 आहे. 3 ला 4 या प्रमाणात, आणि लसावी काय आहे, 3 ला 4 या प्रमाणात आहे. तर त्या संख्या कोणत्या. ठीक आहे. जर त्या संख्या विचारल्या आहे, लसावी आपल्याला दिला आहे, याचा अर्थ मसावी आपल्याला काढायचा आहे. कारण की 2 संख्यांचा मसावी 6 आहे. मग त्या 2 संख्या कोणत्या आहे की ज्या संख्यांचा जर आपण मसावी काढला तर किती मिळेल आपल्याला, 6. तर मी काय करेल, पेपरात जर प्रश्न विचारला असा की प्रमाण दिला आहे, लसावी सुद्धा दिला आहे आणि 2 संख्यांचा मसावी 6 आहे, तर 2 संख्या सरळ शोधायचा आहे आपल्याला. तर मी काय म्हणतो, तर त्यांचा लसावी जर 72 दिलाय आणि 72चा आपल्याला अजिबात कामच नाहीये, कारण विचारलं काय आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या आहेत,
तर मी काय करल, मसावी 3 ला 4 हे प्रमाण आहे आणि दोन संख्यांचा मसावी किती दिला आहे त्यांनी 6. दोन संख्यांचा मसावी 6 केव्हा मिळेल, जर मी या मसावीनं ह्या प्रमाणाला जर गुणलं तर सरळ मला मसावी भेटून जाईल, जो की मला लसावी काढायचे या लसावी दिला असल्याचा काही फरक पडत नाही. जर मी या प्रमाणाला जर 6 न गुणलं तर 6 18 आणि 6 चोके 24 ह्या दोन अशा संख्या आहे की ज्याचा जर मसावी काढला तर 6 मिळते आणि यांचाच जर लसावी काढला तर 72 सुद्धा मिळते. मग मला काय करायचं आहे, तर मला 72 ऑलरेडी दिले आहे आणि प्रश्नात हे फक्त कन्फ्यूज करण्यासाठी 72 दिले आहेत, तर आपल्याला फक्त उत्तरशीन घेणं देणं आहे. पेपरामध्ये काय करायचं, मसावी दिला असला आणि प्रमाण दिलं असलं तर सरळ त्या मसावीनं या प्रमाणाला गुणून टाकायचं, म्हणजेच आपल्याला काय मिळून जाईल, मसावी मिळून जाईल किंवा त्यात विचारलेल्या संख्या मिळून जातील. ठीक आहे, क्लिअर आहे. चला आता आपण समोरचा प्रश्न बघू. समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न आहे आता लसावी मसावी मध्ये हे झाले आपले काही प्रश्न प्रमाणावरचे. आता लसावी बसावी मध्ये काही प्रश्न सूत्रावर आधारित विचारतात, म्हणजे त्यांनी म्हटलं की सरळ आपण प्रश्नावरच येऊया. मी लसावी मसावी बद्दल सूत्रावर आधारित विचारलेले प्रश्न कसे विचारतात ते सरळ सांगून देतो आणि ते अगदी सूत्रावर आहे. आता लसावी मसावी काढण्या सूत्रावर आधारित विचारणाऱ्या प्रश्नांचं सूत्र काय आहे, तर सूत्र आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. समजलं का? सूत्र आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. पेपरामध्ये असेच विचारलं, त्यांनी जर म्हटलं की पहिली संख्या 72 आहे, दुसरी संख्या 100 आहे, ते त्यामधला लसावी किंवा मसावी हा अंशी आहे, तर एकतर मसावी काढा किंवा लसावी काढा. किंवा ते असे म्हणतील की लसावी आणि मसावी 100 आणि 50 आहे, त्यापैकी पहिली संख्या ही 30 आहे, तर दुसरी संख्या काय असेल, तर हे दुसरी संख्या काय असेल ते काढा. आता आपण सरळ प्रश्नावर येऊ. प्रश्न जर पाहिला तर तुमच्या लवकरच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी. प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे, मसावी 8 आहे. त्यापैकी एक संख्या एक संख्या 40 आहे, 40 आहे. तर दुसरी संख्या काय असेल, दुसरी संख्या काय असेल. ठीक आहे, प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी हा 8 आहे, त्यापैकी एक संख्या 40 आहे, तर दुसरी संख्या काय असेल. मी काय करल, ह्या सूत्रामध्ये ह्या संख्या ठेवून देईल. सूत्र काय आहे आपलं, पहिली संख्या
समजलं. मी सरळ इथं जागा नसल्यामुळे मी इथं इथं पाहतो आणि इथं संख्या लिहितो. ठीक आहे. आता लसावी बरं लिहूनच टाकतो. पहिली संख्या ठीक आहे. पहिली संख्या शॉर्टकट लिहितो. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. ठीक आहे. दोन संख्यांचा लसावी. लसावी किती दिलाय? 240. मग लसावीच्या खाली लसावी लिहा. लसावी किती आहे? 240. मसावी 8. मसावी किती आहे? गुणिला मसावीच्या खाली मसावी 8 बरोबर. त्यापैकी एक संख्या, एक म्हणजे पहिली किंवा दुसरी संख्या, या दोन संख्यांपैकी एक कोणती तरी संख्या ती असेल, तर दुसरी संख्या काय असेल? एक संख्या कोणती दिली आहे? 40. 40. तर दुसरी संख्या काय असेल? दुसरी संख्या मीनं पकडली y. y काढायची आपल्याला, समजून चला. दुसरी संख्या काय निघल? तर यांचा गुणाकार भागिले 40. म्हणजे मी काय करू शकतो की हे y जसेच्या तसे इथं 240 गुणिला 8 आणि 40 हे काय वायच्या गुणिला. पण 40 जर इथं गुणिला आहे, तर इकडे आल्यावर काय होईल? भागिला मध्ये चाललं जाईल. पेपरामध्ये 240 गुणिला 8 हे करत नाही बसायचं. ठीक आहे. आपल्याला माहित आहे ना का ही संख्या इकडची इकडे भागिला मध्ये जाणार आहे. मग कशाला ते अजून कठीण करतात? तर y बरोबर काय निघालं आपलं? 40 जर गुणिला आहे, इकडे गेल्यावर काय होईल? भागिला. आता काय करायचं? याला कट करत जायचं. शून्याला शून्य काटू शकतो मी, कटला. मग काय वाचलं? y बरोबर 24 गुणिला 8 भागिला 4. ठीक आहे. 4चा अजून 8 मध्ये भाग जाते. 4 एके 4 आणि 4 दुने 8. आता काय वाचलं आपल्याजवळ? y बरोबर 24 गुणिला 2. मग y बरोबर 24 गुणिला 2 म्हणजे 24 दुने 48. दुसरी संख्या काय आहे? तर दुसरी संख्या काय मिळाली आपल्याला? 48. हे काय झालं आपलं आन्सर. हे आहे सूत्रावर आधारित विचारले जाणारे प्रश्न. ठीक आहे. क्लिअर आहे? समजलं? अजून आपण काही प्रश्न पाहू यावरचे. ठीक आहे. सूत्र समजलं तुम्हाला? आता समोरचा प्रश्न पाहू आपण. समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे. तर त्यांचा लसावी कोणता? सोपा आहे. मी आधीच सांगितलं सूत्र काय आहे आपलं? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. ठीक आहे. ही पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. प्रश्न काय म्हणते? जर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली आणि दुसरी ह्या दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे
आपल्याला पहिली आणि दुसरी संख्या दिली आहे का? नाही दिली आहे. सरळ त्यांनी दिले आहे का पहिली आणि दुसऱ्या संख्यांचा गुणाकार ह्या दोघांचा पण गुणाकार किती आहे? तर 2160 आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. व त्यांचा मसावी किती आहे? 12. तर लसावी किती? लसावी म्हणजे लसावीचा ल म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे आणि मसावी 12 आहे. तर लसावी काय होईल? काढायचा आपल्याला. तर लसावीचा ल जागेवर जसाचा तसा. मग हे 2160 हे बरोबरच्या इकडे आले. 12 हे याच्या गुणीला होते. मग बरोबरच्या जर बाजूला गेलो म्हणजे राईट साइड किंवा लेफ्ट साइडला जर गेलं तर गुणिलातलं हे काय होते इकडे भागिलामध्ये. 2160 भागिला जर 12 केलं तर किती येते? इथं लसावी हा किती येईल? 12 एके 12. 21 मधून 12 गेले, राहिले किती? 9. हे 6 याले चिटकले. मग किती झाले? 96. 12 न जर 96 ला भागितलं तर 12 आठी 96 आणि ह्या शून्य जसाचा तसा म्हणजे लसावी आपला किती मिळाला आपल्याला? 180. हे झाला आपला लसावी आन्सर. ठीक आहे. काय विचारलं होतं? जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 दिलाच आहे. दोन संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, ह्या दोन्ही संख्यांचा जर गुणाकार ऑलरेडी त्यांनी दिला आहे 2160 आणि मसावी सुद्धा 12 दिला आहे, तर आपल्याला काय काढायचा होता? फक्त लसावी. मग 2160 भागीला जर 12 केला, कारण हे 12 इकडे गुणिला आहे, जर ह्या इज इक्वल टू म्हणजेच ह्या बरोबर चिन्हाच्या जर इकडच्या साईडला घेऊन गेलं तर ह्या काय जाते? त्याच्या भागीला. 12 न 2160 ला जर भागितलं तर आपल्याला 180 मिळाला. हे झालं आपलं आन्सर. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी 4225 आणि मसावी 13 आहे. जर एक संख्या 169 असेल तर दुसरी संख्या किती? ठीक आहे. प्रश्न काय आहे? दोन संख्यांचा लसावी 4225 आहे आणि मसावी 13 आहे. जर एक संख्या 169 असेल तर दुसरी संख्या किती असेल? तेच सूत्र, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. ठीक आहे. दोन संख्यांचा लसावी किती आहे? 4225. लसावीच्या खाली लसावी 4225. ठीक आहे. आणि मसावी 13 आहे. मसावीच्या खाली मसावी किती आहे? 13. ठीक आहे. बरोबर. जर एक संख्या 169 असेल, या दोन संख्येपैकी एक संख्या किती असेल? 169. तर दुसरी संख्या काय? दुसरी संख्या पकडली मी y, दुसरी संख्या काय असेल? ठीक आहे. तेच y मी जागेवर ठेवला आणि 4225 गुणिला 13 भागीला, कारण 169 हे काय आहे? याच्या गुणिला, वायच्या गुणिला आहे आणि इकडे आल्यावर इज इक्वल टू नंतर काय जाते? ते भागीला. 169 काय झाले? ते भागीला.
ठीक आहे. जर आता काय होईल, 4225 गुणिले 13 भागीला 169. आपल्याला माहित आहे का 13 जर 169 ला भागितलं तर 13चा काय आहे, हा सरळ वर्ग आहे. तर 13 जर मी 169 ला भागितलं तर काय येईल, 13 एका 13, 13 एका 13, 16 मधून 13 गेले, किती राहिले 3, हे 9 याला चिटकले, किती झाले 39. मग 13 त्रिके 39. ठीक आहे, समजलं. आता y बरोबर किती मिळाले आपल्याला, 4225. हे 13 कटले, इथे भागीला किती मिळाले आपल्याला 13. आता y बरोबर काय मिळेल आपल्याला, डायरेक्ट किंमत मिळून जाईल, कारण 4225 भागीला 13 दुसरी संख्या कोणती आहेच नाही. तर मग 13 जर मी भागितलं, इथे आहे 42. 42च्या अगोदर येणारी संख्या कोणती आहे, तर ते 39, कारण 13 त्रिके 39. 13 त्रिक 39, 42 मधून 39 जर गेले तर वाचले किती 3, हे 2 याला चिटकले, किती झाले 32. आता 13 दुने किती होते 26. 32 मधून जर 26 गेले तर राहिले किती 6. ठीक आहे, मग हे समोरचा अंक 5 हा 6 ला चिटकला, किती झाले संख्या 65. 13 जर 65 ला भागितलं तर 13 पंचे 65, म्हणजे y बरोबर 325. हे काय झालं आपला आन्सर, जे की दुसरी संख्या विचारली होती. 325 हे काय झालं आपलं उत्तर. ठीक आहे, समजलं. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न आणि या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न, या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. तर प्रश्न आहे, अशी 3 अंकी, अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती, अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12 व 15, 5, 12 व 15 या संख्यांनी भागल्यास, या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात. ठीक आहे, 4 उरतात. म्हणजे प्रश्न काय समजला, अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12, 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात, म्हणजे 4 बाकी राहतात. ठीक आहे. तर जेव्हा पण असा प्रश्न विचारला की 3 अंकी, 2 अंकी या 4 अंकी संख्या दिली आहे, सॉरी, की 5, 12, 15 किंवा 18, 24, 35 या संख्यांनी भागलं तर प्रत्येक वेळी 2 उरतात, 4 उरतात, 5 उरतात किंवा किती पण उरतात. तर असे प्रश्न जर विचारले तर सरळ काय करायचं, 5, 12 व 15 या संख्यांनी भागल्यास, म्हणजेच अशी संख्या घ्यायची 5, 12 आणि 15 या संख्यांचा सरळ काय काढून घ्यायचा, लसावी. काय काढायचा, लसावी. इथं लसावी दिला नाही, पण आपल्याला समजायचं आहे ते प्रश्न. कारण 5, 12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात, म्हणजे 5, 12 आणि 15चा जर मी लसावी काढला तर 5 न 5 मध्ये भागलं तर 5 एके 5, 12 मध्ये जात नाही, मग 12 जसेचे तसे. 15 मध्ये जर गेला तर 5 त्रिके 15. ठीक आहे, मग
3चा जर भाग तोडला तर 3 चोके 12 हे एक जसाचा तसा आणि 3 एक 3. आता जाते का? तुम्ही म्हणाल नाही. मग आता लसावी हा काय झाला आपला लसावी. 4 एक 4, 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60. लसावी किती मिळाला आपल्याला? 60. पण प्रश्नात काय विचारलं? अशी 3 अंकी लहानात लहान संख्या की जिला 5, 12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात. पण आपला लसावी हा किती? 2च अंकी आला. मग यालाच आपण 3 अंकी करू शकतो. 3 अंकी कसा? कारण प्रश्नात विचारलाय 3 अंकी. 2 अंकी तर त्याचा आन्सर राहणार नाही. मग 3 अंकी आन्सर कसं होईल? जर मी याला 2 न जर गुणलं तर किती झाले? 60 दुने 120. ठीक आहे. ही झाली आपली 3 अंकी. आता 120 किती अंकी आहे? 3 अंकी. आणि तो काय म्हणते, की जर या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात. जर 120 आणि जे उरतात या बाकी राहतात जे म्हटलं, तर ते येणाऱ्या लसावीमध्ये ते काय करायचे? बेरीजमध्ये म्हणजे प्लस करायचे. ते 4 उरतात. जर मी 120 मध्ये 4 मिळवले, तर किती मिळेल? 120 प्लस 4 म्हणजे 124. 124 ही अशी संख्या आहे, अशी 3 अंकी संख्या आहे, की जे 5, 12 आणि 15 न जर भागितलं, तर प्रत्येक वेळी 12 न जरी 5 न जर भागितलं तरी 4 उरतात. 12 न जरी भागितलं तरी 4 उरतात आणि 15 न जरी भागितलं तरी 4 उरतात. तर कसं? तर हे 5 दुने 10, 5 चोक 20, 4 उरले. 12 न जर भागितलं तर 12 एके 12 हे 4 उरले. आणि 15 ने जर भागितलं तर 15 आठी 120, तर 124 मधून 120 गेले तरी 4 उरलेत. म्हणजे 3 अंकी 124 ही संख्या आपली काय आहे? बरोबर आहे. तर हे आपलं प्रश्नाचं आन्सर झालं. आता आपण लसाई मसावी ह्या चॅप्टर इथेच क्लोज करू. यापैकी लसाई मसावीमध्ये विचारले जाणारे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेत विचारले गेलेले आणि विचारले जाणारे अशाच प्रकारचे प्रश्न असतात, जे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर आपण आता नेक्स्ट चॅप्टर हा नंतर बघूया. तर लसावी मसावी हा चॅप्टर तुम्हाला समजला असेलच आणि नसेल समजला तर हा व्हिडिओ वारंवार पाहून तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे.